आज मी आले होते कात्रज येथील इस्कॉन टेम्पलला. खूप जण आले असतील तर त्यांना माहितीच आहे इस्कॉन टेम्पल. तर इथं आल्याच्यानंतर खूप भारी वाटतं. आल्या मी ना कपाळाला टिळा वगैरे लावला आणि निघालो आम्ही थेट इकडं इस्कॉन टेम्पलला. खूप गर्दी होती कारण की आज संडे होता. दीदीला मी घेऊन आले होते फर्स्ट टाईमच, कारण की दीदीने माझा मागच्या वेळेस ब्लॉग पाहिला होता. तेव्हापासून तिथं चाललं होतं मला पण इस्कॉन टेम्पलला जायचं. आल्या ही छोटीशी गौशाला दिसली. त्याच्यानंतर आत एंट्री केल्याच्यानंतर एवढा मस्त नजारा होता ना. लाईटिंग वगैरे रात्रीचं ना खूपच मस्त असतं. आणि ते शेषनागावर कृष्णाची मूर्ती होती. सगळेजण फोटोशूट वगैरे करत होते. आज संडे असल्यामुळे खूपच जास्त गर्दी होती. मी पण फोटोशूट वगैरे केला आणि रात्रीची ही लाईटिंग पाहून तर खूपच भारी वाटतं. इथं ब्रह्मकमळ वगैरे आहे आणि इथे पण पाणी वगैरे आहे, मस्त असं वाटतं. नंतर आम्ही चप्पल वगैरे काढली, पाय मस्त धुवून घेतले आणि आम्ही निघालो होतो आज आत मंदिरामध्ये. कारण की आतमध्ये ना भजन वगैरे चालू असतं तेव्हा खूप भारी वाटतं. कृष्णाचं नामस्मरण केल्याच्या नंतर ना खूप म्हणजे असं एकदम आपलं आयुष्यातलं आपण जे काही टेन्शन आहे ते सगळंच विसरून जातो आणि एकदम मग्न होतो त्या कीर्तनामध्ये, त्या भजनामध्ये. आणि हे वरचं पाहिलं ना आपण असे वरच्या टेरेससारखंच याच्यात जे कलाकृती आहे ना एवढी मस्त आहे. कशी त्यांनी बनवली असेल त्यांचंच त्यांना माहिती. नंतर इस्कॉन टेम्पलच्या मागच्या बाजूला ना बालाजीचं मंदिर आहे. तिथून ना एक खूपच मस्त असा नजारा दिसत होता. नंतर बालाजींचं दर्शन घेतलं आणि आजचा दिवस एवढा भारी गेला की बस रे बस. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लवकरात लवकर फॉलो करा. बाय मित्रांनो.